माझा हे कॅम्प साईट आहे जे चिटकुल लास्ट विलेज ऑफ हिमाचल प्रदेश. ह्या डोंगरानंतरला चायना बॉर्डर चालू होते. चिटकुल इज द लास्ट विलेज ऑफ हिमाचल प्रदेश. ह्या कॅम्प साईडला मी राहायला होती, नारगू कॅम्प अँड ॲडव्हेंचर. तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. मी इथे आहे. माझी गाडी खूप बम्प झाली आहे. काल रात्री पण मी माझी बॅग हरवली होती. मला वाटलं की सांगलाला मंदिराच्या इथे आहे, पण ती तिथे नाही आहे. एका व्हॅलीच्या इथे आहे, जे करचम डॅम आहे ना, तिथून 9 किलोमीटरच्या एक हॉटेल आहे, तिथे मी जेवलेली तिथे आहे. सो तिथे मी जाऊन मग ती बॅग घेणार आहे. आणि आता जरा मी सगळे नटबोल्स ती चेअरनं फिट करणार आहे, कारण की सगळे नटबोल्स ब्लॅक कलरचा कावळा बघ, कावळा आलाय. वाव, कुछ अच्छा होएगा आज कुछ अच्छा होएगा. माय फेवरेट बाय द वे बर्ड क्रो. आणि सगळे आहेत ना बोर्ड्स आता मी फिटिंग करणार आहे मध्ये. आता कसं रात्री आहे ना, मी गाडी चालवलेली 27 किलोमीटर्स टुवर्ड्स सांगला. मला वाटलं बॅग असेल. 27 किलोमीटर्स टुवर्ड्स चिटकुल. रात्री नाही जायला पाहिजे होतं, मला माहिती आहे, पण बॅगेमध्ये असे इम्पॉर्टंट स्टफ्स होते ना की मला एवढं डोकं चाललंच नाही. बट इट्स ओके. आता आपण ओके आहे. रात्रीची राईड भारी होती आणि भयानक होती. ओम गणपती आहे नमा बोलत बोलत तिकडेपर्यंत गेली आणि परत पाठी आहे. तुला तिकडचं वातावरण मी दाखवते. हे चिटकुल आहे, द लास्ट विलेज ऑफ हिमाचल प्रदेश. इकडची रिवर बघा आणि हे आहे तिकडचं लोकेशन. माझी मेघाचारी झाड. हे वरचं लोकेशन किती सुंदर आहे ना. काही रीडिंग आहे माझ्या मेघाचारी झाडची. मी चिटकुल सोडत आहे. 42 झाले. चिटकुल सोडणार आहे मी. पहिला मी माझी बॅग बघते जिथे मी जेवलेली ना, करचम ब्रिजच्या इथून 9 to 10 किलोमीटर्स. आणि नंतरला मग मी नाकोला जाणार आहे विथ माय मेघाचारी झाड. गाईज 10 वाजायला आलेत. मी चिटकुल सोडणार आहे. हे चिटकुलचं इंडियाज लास्ट विलेज असा दिसतो. त्याची मी आता रिटर्न परत करचम जो डॅम आहे तिथे मी चालली आहे. आपण इंडियाज लास्ट विलेजमध्ये आलो होतो. 1150 फीटवरती हे आहे चिटकुल. हे रात्री पण मी राईड केलेली इथे 57 किलोमीटर्स, कारण की मला वाटलं की चिटकुलच्या इथे सांगलाच्या इथे माझी बॅग राहिली आहे. पण नंतर समजलं की करचम डॅमच्या इकडे मी जेवायला थांबलेली तिथे बॅग राहिलेली. आणि आता हे असं रोड आहे चिटकुलचा, जो लवकरच बनणार आहे. हाफ तिथे ना रोड बनवायला चालू केला आहे. सो हे तुम्हाला असं रोड्स भेटणार नाही जेव्हा तुम्ही तुमची नेक्स्ट राईड कराल. पण येस, हे आत्ता सध्या तरी हे असे रोड्स आहेत. इथे मोस्टली आहे ना तुम्हाला थांबायला अवॉइड करा, कारण की इथून वरून दगडी पडतात, खूप मोठे दगडी पडतात. सो ओम गणपती म्हणा मग बोलत बोलत ही राईड तुम्ही सांगलापर्यंत करा, हेच मी तुम्हाला सांगेन. सगळं गणपतीवरती सोडून द्या. गणपती बाप्पा. सगळ्यांनी कमेंट सेशनमध्ये मोरया लिहा. काल संध्याकाळपासून हा जो चिटकुल सांगला रोड ना मी 4 वेळा अप डाऊन केला आहे. तर मला आता हे सवय झाली आहे ह्याची, असं वाटायला लागले. रात्रीचं पण मी राईड केली यार, जस्ट बिकॉज मला वाटलं बॅग इथे पडून आहे. पण आता करचम ब्रिजच्या त्या साईडला आहे, तर बघूया कधी भेटते माझी बॅग. आपलं काम आपल्यालाच करायला लागेल, आपल्यासाठी कोण येणार नाही आहे. सो माझी बॅग मलाच बघायला लागणार आहे. कॅम्पमध्ये मुलं होती, पण त्या लोकांनी मला रात्री आश्वासन दिलं की आपण शोधायला जाऊया. पण नाव त्या लोकांनी असं बोलले की नाही, आता आम्हाला आहे ना रक्चम आहे ना एक्सप्लोअर करायचं आहे, तर तू तुझी बॅग बघून ये. अरे मी लवकर गेली असती ना यार, लवकर निघाली असती. आता किती 9:45ला मी माझी राईड चालू केली. त्याच्या जरा लवकर गेली असती तर मी करचम डॅमच्या इकडून माझी बॅग पण बघितली असती. यार शिट, कोणावरती भरोसा नाही करायला पाहिजे सोनाली. सगळे बोलतात की आपण तुम्हाला हेल्प करू हे ते, बट स्टील इट इज हॅपनिंग लाईक दॅट ओनली.
अजून मी तोंडावरती पडते सगळ्यांना भरोसा करून. इथे रोड खराब आहे ना, असू देत. लास्ट रोड ऑफ इंडिया आहे. 11,350 किलो फीटवरती. आय से स्पिती व्हॅली आहे ना, खूप डिफरंट आहे लडाखपेक्षा. बघू शकता हे कसे तासलेले डोंगर आहेत आणि खूप भयानक. रात्रीचे काय भयानक दिसतात ते. मी इथे रात्रीची पण राईड केलेली. ओ माय गॉड, मला वाटलं इथं कोणतरी माणूस उभा आहे. ते काळं काळं पाणी होतं. तर हे फुल भयानक डोंगर होते. हे बघ कसं आहे इकडचं चिटकुलचं लोकेशन तुम्हाला दाखवते. आतील भाग कसा आहे त्याच्यामधून माझी मेगाचारी जड चालली आहे. तुमच्याकडे तर मोठे मोठे बाईक्स आहेत यार. तुमच्या बाईक तर अशा जातील ना, झुप 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 झुप. मी इथून तिथे जाईपर्यंत तुम्ही तिकडे पण पोचाल. का नाही येत आहे तुम्ही लोक स्पिती व्हॅलीला? बॅग पॅक करो, 50,000 हात में लो, 50-60,000 आणि स्पिती व्हॅली राईड करा. सांगते मी. काय जण बोलतात की ना स्पिती व्हॅली राईडसाठी आहे ना काय आपल्याकडे असायला पाहिजे, काय कॅरी केलं पाहिजे. मी तरी एकच बोलीन. हे रात्री पण मी पार केलेला ब्रिज 10:30 वाजता. मी एकच बोलीन की दम कॅरी करा. दमदार नसलं ना तर हे तुम्ही काय पण कॅरी करा, त्याच्याने काही स्पिती व्हॅली होणार नाही आहे. ओ फक, स्पिती व्हॅली ह्याच्याने नाही होत. दम लगता है, दम, गट्स लगेगा तेरे पास गट्स रहेगा तब जाके स्पिती व्हॅली होगा. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलांमध्ये गट्स आहेत. फक्त ते लोक आहेत ना, त्या लोकांच्याकडे आहेत ना ती एनर्जी आहे, ते त्यांना अजूनपर्यंत माहीत नाही आहे. दे आर अनअवेअर अबाउट देअर ओन एनर्जी. ते काय करू शकतात ना महाराष्ट्राची पोरं, त्यांनाच नाही माहिती. सगळ्यांकडे दम आहे. आपलं एकच आहे ब्लड लाईन, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांमध्ये आहे. यू जस्ट नीड टू एक्सप्लोर दॅट थिंग विदिन यू. त्यामध्ये फक्त बाकी सगळे साथ सोडू देत, सगळे जाऊ देत, तू नको साथ सोडू. आय वॉन्ट यू. आय डोंट हॅव एनीबडी नाव. माझी साथ एंडपर्यंत ठेव, घरी पोचेपर्यंत. आय ओनली हॅव यू राईट नाव. आय ट्रस्ट यू. फक्त माझी साथ नको सोडू बस. मेगाचारी जड ऐकतेस ना? खूप काळजी करते मी तुझी, खूप. आयुष्यभर करत राहीन तुझी काळजी. कोण पण किती पण काय पण बोलू दे, मी तुला सोडणार नाही. सगळीकडे घेऊन जाईन मी तुला आणि तू मला घेऊन जा सगळीकडे. बिकॉज वी आर अ टीम. सगळे बोलतील आय एम विथ यू, आपण हे करू, आपण बॅग शोधू तुझी. हे सगळं स्वतःहूनच स्वतःचं करायला लागणार आहे. ऑल फेक प्रॉमिसेस. गाईज, हा आहे परिसर चिटकुलचा. सांगल्याकडे जायला सकाळचे 10 वाजलेत. हे बघ रिव्हर क्रॉसिंग आहे, खालून पाणी जाते. हे रात्री पण मी आलेली इथे 10 वाजता आणि नुसतं सगळीकडे हेच आहे. हा पूर्ण रस्ता असाच आहे चिटकुलसाठी जायला. आणि मी माझ्या मेगाचारी जडला त्याच्यातून घेऊन आली आहे. काय तुम्हाला पास तर घोडे आहे, तुम्ही तर काय 2 मिनटात पण पोचून जाल ना ह्या लोकेशनला असं गेलात तर. सुंदर सुंदर लोकेशन आहेत आपल्या भारतामध्ये आणि आपल्या हिमाचल प्रदेशमध्ये.
माझे मिचलिनचे टायर्स एकदम परफेक्ट आहेत यार. एकदा पण ती ना असं रश नाही झाली. पहिलं कसं असं आहे ना, कर्र असा आवाज यायचा. आता तर तिथल्या तिथंच थांबतो यार. मिचलिनचे टायर परफेक्ट आहे यार मेगाच्या रिसॉर्टसाठी. वर्थ आहेत मिचलिनचे टायर. जरा पण ते सरकत नाहीत. पहिलं कसं सरकायची गाडी माझी, आणि आत्ता मिचलिन टायर टाकल्यापासून जरा नाही सरकत. पुढचा पण आहे आणि मागचा पण टायर मिचलिनच आहे. थँक्स मिचलिन, अमेझिंग क्वालिटी बाय द वे. थँक्यू सो मच. इट हॅज हेल्प मी फॉर कम्प्लिटिंग माय स्पिती राईड सर्किट. हे यार हम्पी कसं आलं हिमाचल प्रदेशमध्ये? मी जेव्हा हम्पी राईड केलेलं ना, तिथे पण असेच डोंगर होते. तर मग ह्याची काय भीती वाटायलाच नको पाहिजे. चिटकुल जर तुम्ही राईड करत असाल तर, जर तुम्ही हम्पी राईड केली आहे ना, तर चिटकुल तुमच्यासाठी इझी होणार आहे मित्रांनो. हे बघा, हे चिटकुल आहे, लास्ट विलेज ऑफ इंडिया. तर तुम्हाला याच्यामध्ये घाबरायची गरज नाही लागणार. मग हे सगळे डोंगर आहेत ना, असं वाटेल तुम्हाला अरे केवढे मोठे मोठे आहेत. जर हम्पी राईड केली ना, तर मग हे सगळं डर ना निकल जाएगा. म्हणून एकदा आहे ना कर्नाटकाचं हम्पी राईड केली. माझी बॅकपॅक भेटली आहे. हिमालयन टुरिस्ट चायनीज कॅफे, एक टपरी म्हणून आहे तिथे. टपरी म्हणून गाव आहे तिथे होता. ह्या सरांच्या हॉटेल रूममध्ये होती. तर ह्यांनी आहे ना माझी बॅग ठेवली आहे. थैंक यू सर जी, थैंक यू सो मच. बहुत बहुत धन्यवाद. कोई बात नहीं मैडम, आपका नसीब था. मेरा नसीब था, इसके लिए मिल गया. थैंक यू सो मच. चलो मैं अभी निकल. इन्होंने थोड़ी रखा, हमने उठा के रखा. अरे हाँ, सबका थैंक यू. सबका थँक्यू एव्हरीवन. चला आता बॅग भेटली आहे. आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. मी चिटकुलवरून इथे आलेली, कुठे ते टापरीला. आता मी माझ्या मेगाच्या रिझॉर्ट घेऊन चालले. सगळं माझ्याकडे आहे. ब्ल्यू कलरची बॅग आहे, येलो कलरची पण बॅग आहे आणि ब्लॅक कलरची पण. गाईज, मी चिटकुल ते नाको जाणार आहे आज. मी कल्पाला नाही जाणार आहे, कारण की नाकोस एवढं लांब आहे. 149 किलोमीटर्स आहे माझा आजचा प्रवास. आणि इकडचे डोंगर बघा, एवढे तासलेले आहेत. दगडी आहेत ते डोंगर, पण नाही बोलू शकत आपण. दगड. हा दगड मला वाटतं पडलाय आताच. बापरे, कसे दगडही पडतात. ओह माय गॉड, हे एकदम भयानक वाले डोंगर आहेत यार. म्हणजे लडाखला पण असे डोंगर नव्हते यार. शिट, किती मोठे मोठे डोंगर आहेत. दगडींचे डोंगर. हे आहे नाकोलचा रस्ता, जो करचम डॅम आहे ना, करचम डॅम, तिथून हे सरळ जातो. जे चिटकुलला रस्ता जातो तिथून मग एक फाटा इकडे पण फुटला आहे नाको साईडला. बाप रे, भयानक, एकदम भयानक. मित्रांनो, आजचा कितवा दिवस आहे? तिकडे रेतीवाला डोंगर, इकडे दगडावाला डोंगर, आणि मध्ये सतलेज रिव्हर, जे स्पिती व्हॅलीमधून येते. बापरे, परत ऑफ रोडिंग. तुम्हाला माहिती आहे, जे करचम डॅम आहे ना, तिथून ते हे जे आता डोंगर गेले ना, तिथपर्यंत नुसतं फक्त आहे ना ऑफ रोडिंगच आहे. जर तुम्हाला स्पिती व्हॅली करायचं असेल तर ऑफ रोडिंग आहे मस्तपैकी. इथे रस्ते अजून बनतायत आणि खूप वेळ लागणार आहे. आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त ऑफ रोडिंग पाहिजे असेल ना, तर चिटकुल बेस्ट ऑप्शन आहे. आणि पण ना त्याच्यामध्ये खाई आहे. मला ते एकदम म्हणजे नेक्स्ट लेवल डेंजरस वाटलं ते. यू कॅन ऑल्सो ट्राय इट. जर माझी मेगाच्या रिझॉर्ट गेली आहे तर युअर बाईक्स कॅन ऑल्सो, मोटरसायकल्स ऑल्सो कॅन गो. आता हे काय आहे इथे? काहीतरी मला पाहिलं की काय?
हे करचम डॅम ते नाकोचा हा रस्ता आहे. खूप ऑफरोडिंग आहे. रस्त्याचं काम चालू आहे आणि माझी मेघाचारी नुसती ऑफरोडिंगच करते कालपासून. काल ती जरा पण हे नाही झाली. वरून माझी बॅग पण हरवलेली. तर रात्री मी सांगलायला शोधायला गेलो. नंतरला समजलं की एका प्लेसवरती आहे ते. मग तिथे मग सकाळी जाऊन मग मी उचलली ती बॅग. दोन भागांच्या मध्ये, म्हणजे एक पेट्रोल पंप होता सांगलाचा आणि एक कोणतं तरी एक होतं गाव. तिथल्या एका जिथे मी रेस्टॉरंटमध्ये जेवलेली त्यांच्या इथे फोन केला की तुम्ही तुमच्या आहे ना CCTV कॅमेऱ्यामध्ये बघा. मग त्यांनी बघितलं तर बोलले नाही आहे. मग तो पण बोललं नाही. मग मी मध्ये कुठे थांबलेली ना तिथे जाऊन बघितलं तर बॅग भेटली मला. तर येस, माझी बॅकपॅक माझ्याकडे ब्ल्यू शेडची आहे आता माझ्याकडे, भेटली एकदाची. आता आपण ती बॅग घेऊन नागपूरला जाणार आहे. कल्पना नाही जाणार आहे, नागपूरला जाणार आहे. हा ब्रिजची लोड कॅपॅसिटी 40 टन आहे. हा एकमेव ब्रिज आहे जे नागपूरला कनेक्ट करतो. तो वर खाली का आहे? हा सस्पेन्शन ब्रिज नाही. बाकीकडे सगळीकडे सस्पेन्शन ब्रिज होते. ठीक आहे, हे बी ठीक आहे. ऑलवेज अलर्ट, ऑलवेज अलर्ट. गाईज, एवढ्या जोराची हवा चालू आहे ना इथे. 10 किलोमीटरच आहे पण इथे एवढ्या जोराची हवा चालली आहे. मी नागपूरला जाणार आहे पण एवढी हवा जोराची चालली आहे ना इथे, माझी गाडी पुढेच नाही जाते. म्हणजे विंडचं आहे स्पीड ना खूप जास्त आहे. आणि हे भयानक डोंगर भाई, ते शिवलिंग पण नाही वाटत आहेत यार आज मला. सगळ्या छप्प्या असतात ना, आपण ते लहान असताना खेळतो, छप्प्या, रेती आणि लाद्या, असं वाटतंय सगळं. शिट, जागो दगडीच पडल्यात सगळीकडे. भयानक आहे यार स्पितीवाली एकदम. बघ ना काय डोंगर आहेत, एकदम घाबरवत आहेत मला. अरे काय रे घाबरवत आहे मला? आले तर तुम्हाला लोकांना काय हजम नाही होत आहे? जरा हजम करून घ्या ना. एक दिवस कोणतरी आलंय कोकणातलं तर तुम्ही लोक एवढा वारा सोडणार काय? मेघाचारी जण आमची उडली तर मूर्ख. वरून देवाला नाव सांगीन. काय चाललंय नुसतं? केवढ्या जोराचा आवाज देत आहे रे तुम्ही लोक मला? एवढ्याशा पुरीला घाबरवत आहे, समजत नाहीये. काय ते तासलेले डोंगर आहेत यार. शिट, सगळीकडे दगडी पडतायत. शिट. गणपती बाप्पा काळजी घे रे माझी. मी इथं आलोय तुझं एक हिमालय फिरायला, तर मग प्लीज काळजी घे. 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर आहे. नागपूरला पोचायचं आहे आपल्याला. बापरे. पितांगला आहे आणि मी इथे आत्ता जस्ट जेवण केलं, जेवली. आणि आता काहीतरी 1 आवरला नाको आहे आणि खाप संगम पण आहे, जे सतलेज रिव्हर आहे ना त्याच्यामधून मग आपण नाकोसाठी जाऊ शकतो. थोडाच वेळ आहे, खूप वारा चालला आहे जोराचा, पाऊस येण्याची संभावना आहे, म्हणून मी लगेच निघणार आहे आता. मी आता खाप संगमला आहे जिथे सतलेज रिव्हरचं संगम आहे आणि ह्या साईडनी आपण आता नाकोसाठी जाणार आहे. हा इकडचं दृश्य आहे आणि मागच्या बाजूचं दृश्य आहे. आणि मी इथे माझ्या मेघाचारी जायचं. आता पाऊस येणार आहे म्हणून लवकर जायला लागणार. तर हे खाप संगम आहे आणि आता ह्या साईडने पण सतलेज. आता मी इथून दिसते खाप संगमच्या इथे आहे. हे सतलेज रिव्हर आहे जे चायना बॉर्डर तिबेटच्या इकडून येते. आणि हे स्पिती रिव्हर आहे जे स्पिती व्हॅलीवरून येते.
मी इकडे आहे माझी मेगा चरी झाड मेगा चरी झाड आणि हे क्लिप्स आहेत इकडे जायचे आता हे स्पिती रिव्हरच्या इथे आहे जी स्पिती व्हॅलीतून आली आहे सकाळी पाठी तिबेटच्या तिथून आला आहे तिबेटवरून ती नदी आली आहे सतलेज आणि ती आता आपल्या स्पिती रिव्हरच्या ह्याच्यामध्ये मिळून मेघाचारी जडली या राजला चालली आहे आणि खूप वर उंच उंच हे स्पिती रिव्हर आहे स्पिती व्हॅलीतून आलेली आणि हे मागचा भाग आहे माझा हे पाठचा भाग पण किती इट इज शोईंग हाऊ मच किलोमीटर्स आणि किती डेअरिंग बस मी आली आहे मी आणि माझी मेघाचारी झाड कोकणातली मुलगी व कुठे आली आहे स्पिती व्हॅलीच्या इकडे आणि ही स्पिती नदी आहे चलो हर हर महादेव आता मित्रांनो हे असं टर्न्स आहेत सगळे 4 टर्न आहेत 2 छोटे 2 मोठे आहेत चला गाजूया स्पिती व्हॅली गाजूया कोकणातली पोरगी आले स्वागत करा आमचा स्पिती व्हॅली मध्ये करा करा मोठ्यान स्वागत करा हर हर महादेव आता एवढा हवा चालू आहे ना ते कांड नाही थांबू शकत पुढे जाण्याशिवाय पुढे जायला नाही थांबू शकत कोकणकर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरचे आहेत आम्ही हवा काय आपण नाकोच्या एकदम वरच्या ठिकाणी आलो आहोत आणि हा नाकोचा परिसर आहे इथून आपल्याला नाको लेक दिसणार आहे आता हे नाको विलेज आहे आणि आपण मेलिंग विलेजमध्ये स्नो व्हाईट ह्या हॉटेलमध्ये थांबलो आहे हे लेक आहे नाकोचं आणि इकडे त्यांचं काहीतरी आहे ये मेरे को समझ में नहीं आता है बेल गार्डियन बेल एंड द नाको आई लव नाको तिकडे लिहिले मेरी तो गार्डियन बेल गुम हो गई आई होप जल्दी मिल जाए नाकोला आलो एकदाचं बताइए